ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजवल्याचं पाहायला मिळतं आहे आणि सर्वाधिक नुकसान जे पाचोरा तालुक्यात झालं ते शिंदाड या गावामध्ये झालं। आपण आता अशा ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी पेट्रोल पंप होता, मात्र मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यामुळे या ठिकाणचा पेट्रोल पंप जो आहे होताचं नव्हतं या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की किती पाण्याचा प्रवाह किती जोरदार असेल की या ठिकाणी पेट्रोल पंपाची मशिनरी असेल, कॅबिन असेल किंवा शेड असेल, अशा सर्वच गोष्टी या ठिकाणाहून वाहून गेल्यामुळे मोठं नुकसान या पेट्रोल पंपाचं झालेलं आहे। काल मध्यरात्री जी आहे अतिवृष्टी झाली, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळे जे आहे शिंदाड गावामध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे। तर दुसरीकडे इकडे मोठ्या प्रमाणावर जे आहे घरांमध्ये सुद्धा नुकसान झालेलं आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंब जे आहे उघड्यावर आलेले आहेत आणि त्यांच्या राहण्याची इतरत्र व्यवस्था आता करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा शिंदाड गावामध्ये नदीला पूर आल्याचं या ठिकाणच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत पेट्रोल पंपाचे मालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहे। काय नेमकं झालंय? काल रात्री साधारण काल रात्री 12 वाजेनंतर मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आलं। त्याच्यामुळे अर्ध्या शिंदाडमध्ये आणि पेट्रोल पंपामध्ये जवळपास 8 ते 9 फूट पाण्याची पातळी ही होती की जिथं आपण उभं आहे तिथं साधारण 7.5 ते 8 फुटाच्या वर समजा इथं पाणी होतं आणि पाण्याचा प्रवाह हा कधी नव्हे तो इतका मोठ्या प्रमाणावर होता की जेणेकरून कोणालाच काही वाचवणं किंवा काही हे करणं हे शक्य नव्हतं। जर का कोणी वाचवायला गेलं असतं तर त्याची जीवितहानी ही फार मोठ्या प्रमाणावर झाली असती। नुसतं पेट्रोल पंपच नाही तर पुढे माझं पोल्ट्री फार्मचं 2 शेड होते, त्यातल्या साधारण 3000 कोंबड्या त्यासुद्धा पूर्ण म्हणजे वरच्या पत्रांसहित त्या पूर्ण वाहून गेलेल्या आहेत। बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्सचं जे आहे त्याचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। त्याच्या बाजूला एक वेल्डिंग वर्कशॉपचं दुकान होतं, त्याच्या पूर्ण मशिनरी ह्या वाहून गेलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने या याच्यामध्ये जर का म्हटलं तर साधारण 1.5 ते पावणे 2 कोटीच्या घरामध्ये नुकसान या जवळपास ह्या पेट्रोल पंप, पोल्ट्री फार्म आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स मिळून समजा माझं झालेलं आहे। तरी शासनाने मला उदारमतनाने समजा की जेणेकरून मला मदत करावी की जेणेकरून मी पुनश्च उभा राहू शकेल आणि माझं जीवन येथे तारते चालू शकेल। अशा पद्धतीने जे आहे पावसाने जे थैमान घातलं, या थैमानामध्ये जो आहे पेट्रोल पंप हा पूर्ण होत्याचं नव्हतं झालं। या पेट्रोल पंप मालकाचे शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल किंवा पोल्ट्री फार्म असेल, 3000पेक्षा जास्त कोंबड्या सुद्धा पोल्ट्री फार्म सहित वाहून गेल्या। शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुकानांचं सुद्धा नुकसान झालं। अशा पद्धतीने 1.5 ते 2 कोटी रुपयाचं नुकसान झाल्याचं यांचं म्हणणं आहे। आणि आज या ठिकाणी राज्याचे मंत्री जे आहेत गिरीश महाजन यांच्यासह आमदार किशोर पाटील यांनी सुद्धा पाहणी केलेली आहे। नुकसानाची तीव्रता अधिक आहे, त्यामुळे कुठलाही विलंब न लावता सरकारने तातडीने नुकसान बघून सरकारने मदतीचा हात द्यावा, तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी एकच मागणी या ठिकाणी नुकसानग्रस्त नागरिकांच्या वतीने केली जाते आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।